मित्रांनो आपण कसे आज आपण चाललो आहे ट्रॅक्टरवरती, पण मग ट्रॅक्टरचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तो पाहून येऊ आपण आता. तर रोटी मारायला जायचं होतं, मग काहीतरी झालं आपलं. आपण बघू शकतो आता आपण चाललो आहे. हे बघू शकतो आमची म्हैस आहे, ही गाय आहे, बोलेरो इकडे चाळीत कांदे भरायचे कामं चालले. हे बघू शकतो इकडं पाणी काय झालं काय ना, पाणी एवढं आहे नुसतं. अबे यार खोलं ना पण द्यायला मी हे बघू शकते की खोला ना पण ते वल्ल झाल्यामुळं थांबा 2 मिनटं. पण मग काय आपल्याला तर काय खोला नाही. आपण चला तुम्हाला मी आमच्या गायीकडे नेऊन दाखवतो. हे बघू शकता ही आमची गाय आहे. ही बघू शकता पहिले किती छोटी होती आता बघा किती मोठी झाली. तर तुम्हाला जर का पाहिजे असं तर तुम्ही आमची ब्लॉग पाहू शकता. हे बघा हे फुटलेलं आहे कसं काय माहीत, इंजिन नवीन आहे ट्रॅक्टरचं. पण मग आपलं हे बघायचं आपण याच्यासाठी आलो नाही इथं. तर आपण बघूया खोलतच नाही. चला पकड घेऊन आपण पकड घेऊन आलो म्हणजे कसं पकडीने चांगलं काम होऊ शकतं. पकडीने खोलता पण येईल. बघू खोल काय होतं. चला आता काळा तर काका इतक्यात पकड घेऊन गेले गाव ते मळ्यात, त्याच्यामुळे आहे ना काही होईना म्हणून आहे ना आता आपण हे करू. चला हाताने खोलण्याचा ट्राय करू. मी बघतो हाताने खोलून. तर इकडं जातोय मी. चला इकडे जाऊ आपले बघतो मी बघतो. तर आता इकडं आलोय. पकड पाहिजे पकड. इकडं तर काय पकड नाही आहे. पकड पाहिली का? हे बघा हे बघू शकता. आता तुम्हाला आम्ही ना आता सायकल दाखवू. आम्हाला सायकल घ्यायची आता 2 दिवसात सायकल घेऊन टाकू. मग चला तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुम्हाला खरं म्हणजे सांगितलं ना, आता हे बघा इथं गाजरं लावलेली गाजरं बघू शकता कशी झाली. ही बघा शेतकरी राजाची कसं किती डेंजर आहे हे बघू शकता. का पावसामुळे इथं पूर्ण पाऊस येत होता, त्याच्यामुळे ना इथं हे झालं काय म्हणते आलं नाही. आणि आता आपण तुम्हाला मी सोयाबीन दाखवतो. सोयाबीन बघू शकता काय खतरनाक आहे. इथं बघू शकता ही जी पूर्ण तिथपर्यंत कॅमेरा जातोय का तिथपर्यंत पूर्ण सोयाबीन आहे. व आमचा माळा इकडं पूर्ण मोठा इकडं माळा आहे म्हणजे सगळे माणसं राहतात. आणि व इकडं नारळाची झाडं आहे. नारळाचं झाड आहे. चल तुम्हाला आमची विहीर दाखवतो बोरवेल. आता ही आमच्या घरापर्यंतची कारण की हा पार्ट 3 ना आपला, त्याच्यामुळं आपण बघू शकतो पाणी किती वरती बघू शकतो. तर आता आपण चाललोय. आणि म्हैस पण बघू शकता काय डेंजर दिसते. त्याच्या बाजूला गाय. इकडं काय म्हणतात डाळिंब राहतं का ते फवारायचं, द्राक्ष बाग वगैरे फवारायचं मशीन आहे. ती जी ट्रॉली दिसते का ती भरलेली ट्रॉली ती पूर्ण मकाची. तर आता चला आपण आहे ना जाऊ. आता तुम्हाला मी एक जागेवर येतो तिथं सगळे आमचे मित्र वगैरे राहते, तिथं जाऊ आहे आपण. तर चला आपण जाऊ. तर आपण जाऊया आता. तुम्ही बाहेर बघू शकता. तर किती वाईट परिस्थिती आमची बघू शकता. आता इकडं पाऊस पण आहे जास्त व पाऊस जास्त आहे पण पाणी इथं हे जे घराचा जो बाजू आहे का ते तिथं जिकडं ट्रॅक्टर लावलेला आहे तिथं पूर्ण पावसाने भरेल राहतं. जेव्हा जास्त जोरात पाऊस येत वर नदी जी राहते का नदी पूर्ण भरलेली राहते. त्याच्यामुळे आहे ना आम्हाला शेती करता येत नाही नीट. आणि तुम्हाला आता मी एक वावर दाखवतो मकाचं. एवढी भारी मका आहे तिथं का बस. चला आता दाखवूया. ह्याला ऊन आलंय बघू शकतो किती ऊन आहे. तर आपण बघू शकता इथं मका दिसते का
सगळीकडेच मका आहे. तिकडं गाय आहे, नांगरण ते वगैरे वगैरे. हे जे गुलमोहराचं झाड आहे, त्या झाडाखाली एवढी सावली राहते ना का बास काही पण. तर मित्रांनो, जर का तुम्हाला शेतीचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही नांदूर मधमेश्वर आभय अरण्य, करंजगाव, निफाड तालुका, निफाड, जिल्हा नाशिक इकडे येऊन तुम्ही इकडे सगळं ट्रॅक्टर चालवायचं, ॲडव्हेंचर करू शकता व तुम्ही पक्षीसुद्धा बघू शकता, डॅमसुद्धा जाऊ शकता. एवढी सगळी सुविधा आहे. पण मग माझ्याकडून तुम्हाला एकच निश्चय, लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.